याकरता गुरुवर्य बाबा एक दृष्टांत सांगायचे बा, खूप सुंदर. जुना काळ होता, काळ कळतो ना, जुना काळ होता. जुन्या काळामध्ये थंडी पडलेली होती, थंडीचे दिवस होते. अंगावर असं बाबासारखं शोटर घातलेलं, अंगावर एक अशी घोंगडी पांघरून तो रात्रभर जागते रहो म्हणत एक माणूस फिरतो. त्याला काय म्हणतात? आई जागत फिरतो की त्याला जागल्या म्हणायचं, बोलत फिरतो त्याला बोलक्या म्हणायचं, असं नाही ना. जुना शब्द आहे बाबा. रात्री गुरकी फिरायचे, गुरकी ऐकलेली नाही शब्द, गुरकी रात्रभर फिरायचं महाराज. काय हा गोरखू गोरखू फिरायचे. आणि काय म्हणे, जागते रहो. वयस्कर होतो ते जर त्याला एक नाद होता, पण नाद असला पाहिजे माणसाला. नाद होता त्याला कशाचा? वडायचा. काय ब्रिस्टॉल. ब्रिस्टॉल म्हणा ती बिडी म्हणा, बिडी होती महाराज त्याच्याकडे, बिड्याचा कट्टा होता. रात्री थंडी पडलेली, अंगावर घोंगडी, एका हातामध्ये कंदील, एका हातामध्ये काडी, आणि असा रात्रभर फिरतोय. आणि तलप लागली त्याला. काय करावं आता आपण? बिडी प्यावी. मग बिडी पिण्याकरता काय केलं त्यांनी? असा मस्तवाने खिशातून कट्टा काढला. कट्टाच म्हणतात ना त्याला, काय ते बुरुज भिड्याचं कट्टा. हा सगळं माहिती महाराज तुम्हाला. वा, अरे वा. कट्टा काढला. कट्टा काढल्याच्या नंतर तुम्हाला ऐका ना मुद्दा ऐका माझा मुद्दा. कट्टा काढला. कट्टा काढल्याच्या नंतर सरळ एकदम दाबत नाही त्याला, असं गोल फिरवतात. फिरवतात ना. गोल फिरला की त्याच्यात आतून त्या बिडीला दोऱ्याला दोरे. भाऊ असं पाहू नका, निवडीत नाही. दोऱ्याला दोरे असे चिटकलेले होते. आणि चिटकलेले दोरे तुटण्याकरता, ते बिड्या मोकळ्या निघण्याकरता असं फिरावं लागतं, है का नाही. मग त्याने असं फिरवलं, आणि फिरवल्याच्या नंतर असा कट्टा हातात धरला. अलगत एका बोटानं एकच बिडी ढकलली. कोणी? मी नाही, त्या गोरखूनं. आणि बिडी वरती आली. मस्त तोंडात धरली. दुसरा हात खिशात घातला. खिशातून माचीस काढू लागला. काय माचीस कळते ना तुम्हाला? डब्बी काढली. आणि डब्बीमध्ये काड्या संपलेल्या होत्या. ते गेल्याच्या नंतर एका जणाचं घर वाजवलं. दरवाजा वाजवल्याबरोबर त्याला म्हणे, अरे बाबा एक काम कर ना, की मला आहे ना तलप लागली, बिडी वडायची, पण माझ्याकडे माचीच्या काड्या संपल्यात म्हणे. ते भल्या माणसा, मूर्ख आहे का काय? तुला अक्कल आहे का नाही? रात्री 2 वाजलेत. अरे ते म्हणे, अक्कल कशाला काढायला? तू डब्बी पाहिजे मला. डब्बीच्या काडीसाठी तू अक्कल काढायला? म्हणे तुला खरंच अक्कल नाही. म्हणे काय झालं? पाय तू रात्रभर फिरतोय, अंगावर तुझ्या घोंगडी, हातामध्ये कंदील, हातात काठी. अरे कंदील काय विजलेला थोडंच रात्रभर फिरतो तर. मग कंदील अग्नी जवळ आहे ना तुझ्या. फक्त तुला त्या कंदिलाचा काच वरती करायचा आहे. एकदा का ती काजळीचा काच वरती केला ना, अग्नी जवळच आहे तुझ्या. घे ना बिडी पेटून. तसंच झालंय महाराज. आपल्याला आपलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं ना, बाहेर जायची गरज नाही, सगळं आतमध्येच आहे. फक्त आपल्याला काजळी काढायची, अज्ञान काढायचं, आणि ते आपल्याला नाही काढता येत. त्याला तुझं आहे तुझं पासी